चला पाहूया मासेमारी जाळे अधिक टिकाऊ कसे बनवायचे। आम्ही जीवाश्म इंधनांच्या ऐवजी वनस्पती किंवा जैवाधारित सामग्रीपासून मिळालेल्या उच्च शक्तीच्या पॉलिमरचा वापर करू शकतो। जणू जाळ्यांना हरित रूपांतर देणे आहे। हे जाळे पुनर्वापरित प्लास्टिकपासून बनवलेले आहे, नवीन प्लास्टिक उत्पादनाचा पर्यावरणीय प्रभाव कमी करत आहे। हे जाळे हेम्प किंवा कॉर्नसारख्या नूतनीकरणीय आणि जैवविघटनशील सामग्री वापरतात। तथापि त्यांची शक्ती आणि टिकाऊपणा मर्यादित असू शकते। लेप आणि उपचार जाळ्यांची टिकाऊपणा आणि कार्यक्षमता वर्धित करतात, हानिकारक रसायनांशिवाय। चला दुसऱ्या पृथ्वीस्नेही फिशिंग नेट पर्यायावर नजर टाकूया। जैवविघटनशील फिशिंग नेट्स। सर्वप्रथम आपल्याकडे वनस्पती आधारित प्लास्टिक्स आहेत। कॉर्न स्टार्चपासून मिळवलेल्या पॉलिलॅक्टिक ऍसिड सारख्या जैवविघटनशील पॉलिमर्सपासून बनवलेले फिशिंग नेट्स सागरी वातावरणात कोणतेही हानिकारक अवशेष ठेवता नैसर्गिकरित्या विघटित होतात। यानंतर नैसर्गिक फायबर मिश्रणांचा विचार करूया। नैसर्गिक फायबर्स आणि जैवविघटनशील पॉलिमर्सचा संयोजन सिंथेटिक्सची शक्ती आणि नैसर्गिक सामग्रींच्या जैवविघटनशीलतेची गुणवत्ता एकत्रित करते। थोड्या काळासाठी वापरण्यासाठी पॉलिविनाइल अल्कोहोल सारख्या पाण्यात विरघळणाऱ्या सामग्रीपासून बनवलेले नेट्स कालांतराने पाण्यात विरघळतात। पारंपरिक इको फ्रेंडली नेट्स विसरू नका। नारळ किंवा जूट फायबर्सपासून बनवलेले जे सर्वोत्तम उपाय पारंपरिकतेतून येतात हे सिद्ध करतात। आणखी एक उल्लेखनीय पर्याय म्हणजे पुनर्वापरित वनस्पती कचरापासून बनवलेले नेट्स। जैवाधारित सामग्रीपासून बनवलेले फिशिंग नेट्स, ज्यामध्ये वनस्पती आधारित पॉलिमर्स आणि कृषी कचरापासून मिळवलेल्या सामग्रींचा समावेश आहे, टिकाऊ पर्याय प्रदान करतात। या मासे